आणि चीड येते का कधी आपणाला? का ती पण हरवली पूर्णपणे? अरे बॉसला हे आवडतं, बॉसला ते आवडतं. मला सांग, तू तुझी आवड कधी जोपासणार आहेस? अरे निवड, प्रमोशन, पगार वाढ, गाडीचा हप्ता, फॉरेनचा टूर. अरे किती रे जपून ठेवणार आहेस या एवढ्या आयुष्यात? हा? अरे हे क्षणभंगूर आयुष्यसोबत आयुष्य एकदा झुगारून देऊन तर बघ, तुला हे जगणं किती सुंदर वाटेल. अरे हव्यास असावं पण किती. अरे ब्रँडेड हवं, लॅविश असणं, पण ह्याच्या मागे धावत असताना तू तुझ्या जगण्यातला स्वच्छंद आनंद केव्हाच हरपून बसलायस. अरे ही डोळ्याखालची वेटोळे लपोशी रे भारीतल्या कॉस्मेटिकने, पण या अंतरात्म्याच्या भोवताली वेटोळे घालून बसलेल्या हव्यासाचं काय करणार आहेस? अरे फक्त एकदा आत्मनाची टाळी तर ऐकू दे, तिचा नाद तर ऐक. मग ते ऐक सुखाला तू फाट्यावर मारशील. अरे तुझं जगणं ना निव्वळ प्रॅक्टिकल या शब्दावरतीच पिंगा घालतंय. पण या प्रॅक्टिकल कल कुठे निघून चालला याचा कधीतरी त्रयस्थपणे विचार कर. ज्या मातीने आणि मातेने आपल्याला घडवलं, त्या मातीला आणि मातेला निश्चितपणे स्पर्श तर कर. म्हणजे विकारीने स्वार्थी जगाला तू कसं फाट्यावर मारशील? अरे खरा आनंद हा काय घेण्यात नसतो रे, तो फक्त देण्यात असतो. अरे निसर्गाचं देणं एकदा आपल्यात उतरूयात, निसंकोचपणे का होईना एकदा द्यायला तर शिकूयात. अरे तुझ्या शब्दात बोलायचं झालं ना, मी असं म्हणेन की प्रॅक्टिकली या गोष्टीचा विचार कर, म्हणजे तुझ्या जगण्याचा कल नक्कीच आनंदित होईल.